पवार गणलेत, पवारांचा सुपडा साफ, पवारांच्या पक्षापुढचे शून्य मोजा. महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ही वाक्य तुम्ही ऐकली असतील, वाचली असतील किंवा स्वतः म्हणली तरी असतील. एका बाजूला भाजपचा वारू कित्येक महानगरपालिकांमध्ये चौफेर उधळला, पण त्याचवेळी पवारांच्या नावापुढचे शून्य वाढत गेले. भाजपचा महाराष्ट्रातल्या एकूण नगरसेवकांचा आकडा 1425 आहे. संपली अशी चर्चा असणाऱ्या काँग्रेसने 324 नगरसेवक निवडून आणलेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आकडा आहे 36. महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही प्रस्थापित नसलेली MIM 126 वर आहे, पण पवारांचे राष्ट्रवादी 50 वर पण नाही, 50 सोडा 40 वरही नाही. आता साहजिकच यावरून शरद पवारांवर टीका झाली. त्यांनी इलेक्शन सोडून दिल्याचं बोललं गेलं, त्यांचा करिश्मा संपल्याची चर्चा झाली, पण मुळात पवार या इलेक्शनमध्ये ॲक्टिव्हच नव्हते. ॲक्टिव्ह होते पवारांचे नेते. पवारांचा कार्यक्रम का गणला या प्रश्नाचं उत्तर मिळतं पवारांच्या नेत्यांचा परफॉर्मन्स पाहून. पवारांचे महाराष्ट्रात 10 आमदार आणि 8 खासदार आहेत, इतर नेते आहेत. या नेत्यांना त्यांच्या भागात कसं यश मिळालं आहे आणि नेत्यांचं गणणं समजून घेतल्यानंतर पवार कुठे गणलेत हे कसं लक्षात येतं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात करूयात पुण्यापासून. पुणे हा राष्ट्रवादीचा जुना बालेकिल्ला. इथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असल्या तरी इथं शरद पवारांना मानणारा वर्ग आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात इथला बराच भाग येतो. इथं शरद पवारांचे आमदार बापू पठारे सुद्धा आहेत, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथं यश मिळालं ते फक्त 3 जागांवर. यातल्या 2 जागा सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातून निवडून आल्या, तर 1 जागा कोंडव्यातून निवडून आली. आता कोंडव्यातली जागा तुतारीवर जिंकले असले तरी उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे होते. ते राजकीय सोय म्हणून तुतारीवर लढलेले. त्यात आमदार बापू पठारे यांचा मुलगा आणि सुनबाई नगरसेवक झाले, पण भाजपकडून. जिथे शरद पवारांची एक घोषणा कारभारी बदलायची, तिथे खासदार सुप्रिया सुळे, आमदार बापू पठारे आणि पवारांच्या जुन्या नेत्यांची ताकद असूनही 3 जागा आणता आल्या. अपयशी ठरले ते पवारांचे नेते. पुण्यानंतर पिंपरी चिंचवड. शरद पवारांची इथली पुण्याई मोठी. इथे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी लक्ष दिलं होतं, पण इथं तुतारी वाजलीच नाही. जागा निवडून आल्या 0. अजितदारांचा करिश्मा काही जागांवर चालला, मात्र कोल्हेंना आपलं पॉकेट ना बनवता आलं आणि ना राखता आलं. पवारांचा पक्ष इथं 0वर आला. मग नंबर येतो सांगलीचा. जयंत पाटील यांच्यासारखा वस्ताद माणूस, दम बडा म्हणत नगरपालिका जिंकणारा माणूस. दुसऱ्या बाजूला रोहित पाटील, तरुण आमदार, मोठा वारसा. अशात सांगलीमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र आले. पोलूस कडेगावमधून येऊन विश्वजित कदम यांनी जोरदार ताकद लावली. इकडे पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील मैदानात उतरले, पण जयंत पाटलांना नगरसेवकांचा आकडा 3 पर्यंतच नेता आला. आता सांगली महानगरपालिकेत RR पाटलांचा जुना गट. मात्र ती ताकद राखायला किंवा ती वाढवायला रोहित पाटील सांगलीच्या प्रचारात ताकदीने सक्रिय झालेच नाहीत. काँग्रेस 18 वर गेली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागांवरच ब्रेक बसला. साहजिकच जयंत पाटील प्रचाराला फिरून सुद्धा त्यांचा इफेक्ट लिमिटेडच राहिला. आता बोलूयात अहिल्यानगरबद्दल. पवारांच्या राष्ट्रवादीकडे खासदार निलेश लंके आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार असे 2 नेते आहेत. रोहित पवार यांची महत्त्वाकांक्षा जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची आहे, तर निलेश लंके यांच्याकडे मास लीडर इमेज आहे. पण अहिल्यानगर महानगरपालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 जागा मिळाल्यात. निलेश लंके यांनी अहिल्यानगरच्या निवडणुकीत ताकद लावली खरी, पण त्यांना पॅनल बसवणं लांब, एक नगरसेवक निवडून आणणं सुद्धा जमलं नाही. तर रोहित पवार यांना सुद्धा शहरात आपला गट निर्माण करता आला नाही. त्यामुळे इथेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाठी कोरीच राहिली. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बॅकफुटला गेलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आधार दिला होता तो सोलापूर जिल्ह्यानं. नारायण पाटील, अभिजित पाटील, उत्तमराव जानकर, राजू खरे असे 4 आमदार जिल्ह्यातून निवडून आले. त्यात सगळ्या जिल्ह्यात ताकद असणाऱ्या मोहिते पाटील कुटुंबामधले धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा पवारांचेच खासदार. म्हणजे इथं ताकद होती. या ताकदीला बळ मिळालं ते काँग्रेसचं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने इथं 15 जागा लढवल्या, पण इथंही 0 जागांवर यश मिळालं. आता 4 आमदारांना एका खासदाराला मिळून 1 नगरसेवक निवडून आणता येत नसेल तर हे अपयश नेत्यांचंच ठरतं. कारण भाजपमध्ये मोठी नाराजी होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला संधी होती, पण 15 पैकी 0 हाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आकडा राहिला. तिकडे MIM कडे जिल्ह्यात चेहरा नसताना त्यांनी 8 नगरसेवकांचा आकडा गाठला, पण पवारांच्या राष्ट्रवादीकडे 5 मोठे चेहरे असून सुद्धा त्यांची पाठी कोरीच राहिली. इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक. इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद मदन कारंडे यांच्या रूपात,
पण महायुतीला रोखण्यासाठी इथं काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, स्वाभिमानी आणि इतर विरोधी पक्षांनी एकत्र येत शिवशाहू आघाडी स्थापन केली। या शिवशाहू आघाडीला 65 जागा लढवून 17 जागांवर यश मिळालं। इथे मदन कारंडे नगरसेवक सुद्धा झाले, पण अर्थात स्थानिक समीकरणांमुळे इथून तुतारी हे चिन्ह बाजूलाच झालं। राष्ट्रवादी शरद पवार या नावापुढे आकडा दिसला तो शून्यच। जालना महानगरपालिकेत शरद पवारांचे विश्वासू अशी ओळख असणारे, जिल्ह्यात ताकद असणारे राजेश टोपे आहेत। इथं 13 जागा लढवून सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शून्याच्या पुढे जाता आलं नाही। इथं काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं। भाजप आणि शिंदेची शिवसेना आपापसात लढत होती। विरोधाची स्पेस घेण्याची संधी असून सुद्धा इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा जिंकून आणता आली नाही। जिल्ह्याचे नेते असणाऱ्या टोपेंना महानगरपालिकेत आपलं पॉकेट तयार करता आलं नाही। जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे हे मातब्बर नेते। खडसेंनी इथं प्रचार सभा घेतल्या, पण म्हणावा असा जोर लावला नाही। त्यांचा सगळा भर हा भाजपवर टीका आणि आरोप करण्यावर होता। त्यात महायुतीमध्ये गोंधळ असताना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसला आपल्यासोबत घेता आलं नाही। साहजिकच मतविभाजनाचा फटका बसलाच, पण खडसेंसारख्या जिल्ह्याच्या नेत्याला एका नगरसेवकापुरतं यश सुद्धा मिळवता आलं नाही आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाटी इथंही कोरीच राहिली। नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसने भाजपच्या फायद्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडली। एकत्र लढण्याची तयारी झालेली असताना काँग्रेसने उमेदवार जाहीर केले असा आरोप करत अनिल देशमुख यांनी खळबळ उडवून दिली होती। त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळावर लढत 79 उमेदवार दिले। अनिल देशमुख यांनी रॅली, प्रचार सभा यामध्ये सहभाग घेतला, पण या महानगरपालिकेत सुद्धा जागा मिळाल्या त्या शून्यच। साहजिकच एकीकडे भाजप 100 पार करत असताना देशमुखांना ताकद लावून सुद्धा नागपूरमध्ये एक नगरसेवक निवडून आणता आला नाही। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची हवाच नव्हती, मोठे नेते प्रचाराला फिरलेच नाहीत म्हणून अपयश आलं असं म्हणता येत नाही। कारण आहेत 2 महानगरपालिका। ठाणे महानगरपालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आलेत, ज्याचं श्रेय अर्थातच जितेंद्र आव्हाड यांना जातं। इथं मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढलेली, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं MIMचं आव्हाडांच्या समोर आव्हान होतं। तरी सुद्धा इथं आव्हाडांनी आपल्या ताकदीच्या जोरावर 12 नगरसेवक निवडून आणले आणि आपली ताकद कायम ठेवली। इथं पक्षाचं अस्तित्व टिकवलं। भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार केला। ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12 जागांवर यश मिळालं। कल्याण, डोंबिवलीमध्ये एका जागेवर यश मिळालं। नवी मुंबईत पाटी कोरी राहिली असली तरी इथं भिवंडी, निजामपूरमध्ये 12 नगरसेवक निवडून आले। अर्थात इथं समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे राज्यात प्रचारासाठी फिरले, पण वातावरण तयार करण्यात त्यांना अपयश आलं। प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा जोर कुठेच दिसला नाही। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपण राष्ट्रवादीला लीड करू असा दावा जाहीरपणे केला असला तरी त्यांना पुण्यात पुरेसं यश मिळालं नाहीच, पण सोबतच त्यांनी नवी मुंबईत प्रचार केला, तिथेही पक्षाची पाटी कोरीच राहिली। राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी 21 महानगरपालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसेल। कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी शून्यावर आहे। कारण पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना ना जोर लावता आला आणि ना साधे नगरसेवक निवडून आणता आले। आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात बैठका सुरू झाल्यात। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढवतील असं सांगण्यात येतंय, पण शरद पवार गटाच्या नेत्यांचीच अशी मागणी आहे की या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवाव्यात, तुतारी नको। म्हणूनच म्हणलं शरद पवार कुठं गणले या प्रश्नाचं उत्तर आहे शरद पवारांच्या नेत्यांना आलेलं दणदणीत अपयश। तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एवढी वाताहत का झाली? नेते अपयशी का ठरले? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।